गंगापूर तालुक्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नियमापेक्षा जास्तीची ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस मनीषा व्यवहारे यांनी गंगापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सध्या ऊसतोड हंगाम सुरू आहे। गंगापूर तालुक्यातील ट्रक, ट्रॅक्टर यासह आदी वाहनातून प्रादेशिक परिवहन विभागाचे नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होतीये। या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून वाहतूक करण्यात येते। वाहनांना पाठीमागून रेडियम, लाल कपडा असे विविध प्रकारचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचे आहे। मात्र ऊस वाहतूक करणारे वाहन चालक कोणत्याही नियमांचं पालन करत नाही। ट्रॅक्टर चालक वाहनांवर स्पीकर लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवतात, त्यामुळे पाठीमागील वाहनांना हॉर्न वाजवून सुद्धा साईड दिल्या जात नाही। यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होतीये। तसेच हे ट्रॅक्टर रोडच्या मधोमध चालवतात आणि रस्त्यावरच ट्रॅक्टर अचानक उभे करतात, त्यामुळे रात्री पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दिसत नाही, म्हणून दररोज अपघात होत आहेत। प्रादेशिक परिवहन विभागाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रक चालकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी काटे-पिंपळगाव येथील माजी सरपंच आणि भाजपच्या जिल्हा सरचिटणीस मनीषा व्यवहारे यांनी तहसीलदार नवनाथ बगवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। वरील पत्राची दखल 9 जानेवारीपर्यंत न घेतल्यास गंगापूर-खुलताबाद तालुका महामार्गावरील गांधीगिरीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने ऊस वाहनधारकांच्या गाड्यांवर रेडियम स्टिकर लावून आंदोलन करण्यात येईल व जर काही अघटित घटना झाल्यास सर्व जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर असेल।